नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या रिसर्च मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. मला जोऱ्यात बोंबलायचं कारण आज असं आहे की माझा जो माईक आहे ना काम नाही करू राहिला. काय झालं म्हणून त्याला रोग आला. तर माझ्या पाठीमागे जर तुम्हाला डॅम दिसत आहे, पाणी दिसत आहे पुष्कळ, ते कोराडी डॅम आहे मेहकरचा. मेहकरपासून 20 किलोमीटर अंतरावर. आपण कोराडीला भरपूर वेळेस आलो, पण आपण मेन नाही इथली वास्तू पाहण्याचं विसरलो होतो. इथून आपण आतून आल्यानंतर इथे स्वामी विवेकानंदाचं स्मारक आहे ते आपण पाहिलंच नव्हतं कधी. तर आपल्याला म्हणजे 2-3 दिवस झाले माहीत पडलं. म्हणलं तुम्हाला दाखवून द्यावं. खूप सुंदर स्थान आहे पाहण्यासाठी आणि छोटी कन्याकुमारी म्हणून इथे ओळखले जाते. तर पाण्याच्या मधोमध तुम्ही बघू शकता कोराडी डॅमच्या मधोमध हे बेट बनवण्यात आलेलं आहे. तर या बेटावर आपण जाणार आहे, पण अजून काही जहाज आली नाही. बऱ्याच वेळेचं वाट पाहू राहिलो आम्ही, पण एक बी जहाज काही आलं नाही. कारण की पाण्याच्या मधामध्ये असल्यामुळं इथे जहाज इथे जावं लागते. जहाज काही नाही आले अजून. बघूया, वाट पाहू राहिलो. जहाज आली की आपण तिकडे जाणार आहे आणि तिथे गेल्यावर मी तुम्हाला तिथला व्हिडिओ दाखवतो. तर फ्रेंड्स, व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, आता तिकडे जाणार आहे आपण. बोट आली की आता डायरेक्ट तिकडे जाऊया. तोपर्यंत व्हिडिओ पॉज करतो, ठीक आहे? तर व्हिडिओला लाईक नक्की करा. डायरेक्ट आता तिथे भेटणार आहे मी तुम्हाला. मित्रांनो बघा, इथं शेळ्या वगैरे खूप आहेत. आता जे शेळीचं डिलिव्हरी झाली आहे शेळीची. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता हे शेळ्यावाले आहेत. आता हे चहा बनवून राहिले. आपण चहा पिणार आहे. बघा तुम्ही भांडे वगैरे बघू शकता. गुळाचा चहा बनवणार आहेत ते. तर आपल्याला चहा प्यायचा आहे. तर आता बघूया कसा चहा बनवतात आणि आपण पिऊया आज इकडला चहा. कारण की आपल्याला माहित नाही ना, आपल्याला असा चहा प्यायचा भेटत नाही प्यायला कधी. तर आता बनवूया. आपली जहाज यायला थोडं अजून 5-10 मिनिटं लागतील. तर चहा पिऊ आपण आणि ओके नंतर बघू शकता तुम्ही. पण दूध काढून राहिले. आता आपल्याला दुधाचा चहा प्यायचा आहे शेळीची. आज पहिली बार पिऊन पाहू आपण कसा लागतो. एकदम ताजं आहे. लगे तहान लागली मला. यांच्याकडे पाणी प्यावं लागू. 1 नंबर पाणी आहे. असं वाटायला पहिली बार म्हणजे पहिल्या जमान्यात नदीतलं पाणी प्यायला लागलं. काहीच नाही. आमचा माणूस लय घाबरते. बघा मित्रांनो, ठाकूर डबल घाबरायला लागला. म्हणते मी जहाज बसलो तर मला भीती वाटणार आहे. तो नेहमीच घाबरतो, तुम्हाला माहिती आहे. येलदरी चालवतात का? अहो, येलदरीची मंडळी सगळी पाहणारी आमची व्हिडिओ. मित्रांनो, हे जे जहाजीवाले आहेत येलदरीकडे ओळखीचे असली तर सांगा, मला कमेंट करा. येऊ राहिले. आता आपला चहा होऊ शकता तुम्ही. चहा आता जवळपास शिजतच आलेला. उकळू राहिला. म्हणजे काय झालं येलदरीला? पलटी होती तिने सासरवासी होती. तिने मारली उडी पाण्यात, नावात बसली. या मग पलीकडे काठावर नेऊन घाला म्हणे अशी. मग ते काय केलं, घेऊन गेले. आता आपल्या वाणी नाही ना, माणशी नाही यायची. हो, तिने राहिली हे यायच्या कामात उडी टाकली. डायरेक्ट उडी टाकली. पण या माणसाने तिला मरू दिलं नाही. डायरेक्ट जशी पलटी जशी वर आली असा केस धरले की लगेच नावात वळली. म्हणे बाई, तुला काय मारायचं असं तिकडे जाऊन गरीबावर मी पोट भरायसाठी म्हणे असं माणूस. बघा आपलं जहाज बघा जहाज झालेली आहे. आता या जहाजीत बसायचं आपल्याला. त्या बेटावर जायचंय. दिसते तुम्हाला ते बेट? त्या बेटावर जायचंय. अगोदर तर डायरेक्ट जाता येत असं जहाजीच कामच नसतं. मित्रांनो, आता आपल्याला जायचंय. कांबळे मामा आलेले जहाजीवाले. हे आपल्याला फिरवणार आहे. जिथे तर नाहीच कांबळे मामा आहे. आपल्या येलदरीच्या धरणात बी हे होते काही वर्ष. आता 20 वर्ष झाले यायला. आता हे कोराडीवर येतं. आता तिकडून इकडे यायला 20 वर्ष झाले जवळपास. हे बघा, आमचा ठाकूर भगुण्यानं चहा पितोय. हे बघा, माझ्याकडे गिलास आहे. पण लय मोठा चहा दिला मामा तुम्ही. एवढा पिल्या जाणार नाही मला. लय मोठा झाला एवढा चहा पितो. एवढा कमी करतो मी. प्यायला लय टाइम लागेल, दुसरं काही नाही. गरम लय कप. नाही याच्यात जी मजा आहे ती तर कशातच आहे. हो बघा मित्रांनो, चहा आता चहा पितो मी आणि टेस्ट नाही. आता एक नंबर चहा आहे. असं पार्टी करायला पाहिजे आपल्या इकडे. 5,000 पाणी असल्यामुळे खूप लय करमते इकडे. त्या विहिरीला तिरंगा काऊन तयार केला? हो का? कलरच कसा मारेल.
तितकीच आहे बरं का ती. ते आता पाणी गेले की नाही तिथलं ते राऊंड येतो तिथपर्यंतच पाणी येईल, त्याच्यावर नाही येत. उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळा असो. एक नंबर चहा होता, हो हे अवजार एवढे जबरदस्त चहा होता मित्रांनो. हे अवजार थंडच असतात. हो का? बरं आहे ना. थोडी भीती वाटते. हो आरामान आरामान, काय अडचण नाही. तुम्ही एलदरीचा बी बनवलं ना? हो एलदरीचा पण पाहिला होता का? भरायच्या अगोदरचा बनवला होता. हो आता बनवला होता मी. तर फ्रेंड्स बघा, आपण आता बोट मध्ये बसलेलो आहे. त्या बेटाकडे चाललेली. पहिले अगोदर बेटाला जायला बोट लागत नव्हती कारण की पाणी नव्हतं. आता कोराडी डॅम 100% भरल्यामुळं आता इथं आपल्याला बोटमध्येच जावं लागते. तर इथून जर मेखरला आले तर एक वेळेस इथे नक्की भेट द्या. आता मी तुम्हाला परिसर दाखवणारच आहे, खूप सुंदर परिसर आहे. एक वेळेस इथे नक्की या. आणि इथे जाण्यासाठी एकच बोट आहे. तर मामाचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आरबडायचं काम नाही पडणार आले की. नाही तर तुम्ही इथं येसाल, बसताल आणि चालल्या जाताल वापस आमच्यावानी. आम्ही वाट पाहिली, मग नंतर इथं शेळ्यावाले होते, त्याला विचारलं, म्हणलं का हो काही नंबर भेटेल का बोट आम्हाला तिकडे जायचं. मग त्यांनी सांगितलं की बोट आहे म्हणे. मग आम्ही यांना फोन लावला आणि बोलून घेतलं. तसं आहे बघा, आपण चाललेलो आहे पाण्यामध्ये. आता तो ठाकूरला टाकून देऊ आपण याच्यातून. ठाकूर पाहतो का तू? बघा फ्रेंड, ठाकूरला काय भरतो कसं बसलं पाहिजे. बघा कसं बसलं. अरे कॅमेरा पडेल ना ते आपला. तर बघा फ्रेंड, आलो आपण बेटाजवळ. छोटी कन्याकुमारी म्हणतात त्याला. आपल्याला माहित नव्हतं, आपण इतक्या वेळेस व्हिडिओ बनवला इथं, पण आपल्याला काही माहिती नव्हतं इथं पाहण्याला नाही. पण मला असंच एक मित्र होता माझा, तो देऊळगा माळीला राहतो बहुतेक, त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं, त्यामुळं आलो आता. बघा फ्रेंड्स, बेट आलेलं आहे. नारळाचे झाडं चौकून लावलेले. आता याचं लेटेस्ट अपडेट गुगलमध्ये नाही दाखवत, थोडंच दाखवते धरणाच्या बाजूबाजूला. ॲक्च्युअलमध्ये आता जर नवीन अपडेट झालं चौकून पाणी दाखवलं आहे बेटच्या. मोठा DH ला काम नाही करत, कारण की त्याचं जे 50 mm लेन्स आहे त्याला ते जास्त जवळ दाखवते, त्यामुळे मोबाईलने घेतलं. बेट सांभाळणारे माणसं ते सेवा करणारे इथे. हो काय? उतरा मागच्या बाजूला मुंबईचे पाहुणे येणारे आश्रम म्हणजे ते आणतो एकदा. मुंबईचे इथं उद्या वाढदिवशी ना महाराजाचा. मामा अर्धा घंटा देता ना वापस. आम्ही इथंच थांबतो. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपण बेटावर आलेलो आहे. मामा आता बोट घेऊन तिकडे चाललेले आहे, त्याला कोणाला तरी आणायचं आहे, ते वापस येतील. तोपर्यंत मी तुम्हाला इकडं नजारा दाखवतो. खूप सुंदर बेट आहे हे. छोटी कन्याकुमारी म्हणून ओळखले जाते. आपल्याला माहीत नव्हतं, पण 2-3 दिवस झालेच माहीत पडलं मला. हे मामा येतं, बेटाची रखवाली करतात, झाडाबुडांना पाणी वगैरे व्यवस्थित देतात. मामा किती दिवस झाले पाणी येऊन आता येतं? म्हणजे आता महिन्यात याच्या अगोदर बोटीचं काम नव्हतं इथे डायरेक्ट. आता आपण किती एकराचा परिसर आहे मित्रांनो? पूर्ण 8 एकराचा परिसर आहे. आणि तुम्ही बघू शकता किती हाईटवर याच्यात पूर्ण बांधकाम, म्हणजे भरभरून याचं बेट तयार करण्यात आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता मी तुम्हाला तिकडे नेणार आहे. तिथे विवेकानंदचं स्मारक आहे, ते स्मारक बघूया आणि चला आतमध्ये जाऊया आपण. तर चला आपण तिकडे जाऊया. माझ्याकडे बघू शकता की छोटा कॅमेरा आहे, गोप्रो आहे. तो गोप्रो नाही आहे, मजाक करतोय. ॲकॅसो आहे तो. गोप्रो खूप महाग आहे, आपली लायकी नाही तेवढं घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे आपलं चॅनल छोटं आहे अजून. तर बघा तिथे स्वामी विवेकानंदाची मूर्ती दिसते तुम्हाला, स्मारक. तिथे चाललेलं आहे आपण आता. चला जाऊया. बघा पूर्ण बीच टाईपच आहे ना. तर चला आपण तिथे बघूया. इथे जरी बरेच झाडे लावलेले आहे. एकदम पाण्याची टाकी बघा, तिथे पाण्याची टाकी आहे. बघा खूपच सुंदर स्मारक आहे. एक वेळेस इथे या, मेहकरला आले तर. मेहकरपासून 20 ते 22 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हा कोराडी डॅम आहे. तर याच्यात सगळीकडून अवतलून भोवतलून पाणीच पाणी आहे. आणि हे स्वामी विवेकानंदाची मूर्ती आहे. बघा स्मारक खूप मोठा आहे. त्याची दगडही खूप वेगळ्या क्वालिटीचे दिसायला लागले. दगड अलग अलग येते, लाल लाल दगड येतं. आणि मूर्ती बघू शकता तुम्ही, खूपच मोठी आहे.
व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करा. मला वाटते 20-25 फुटाची मूर्ती असेल ही. सांगा हे झाड कशाचं आहे. माझ्या दारी आहे पण मला नाव नाही माहिती याचं. क्रिसमसच आहे बहुतेक. बघा नजारा खूप सुंदर आहे इथून. पाणी पाणी निळं निळं पाणी दिसतंय. मित्रांनो आज बी उमेशला तेव्हा दिसला होता. धामण होती ती. आणि गेली पळून. त्याची पंढरी आहे बदली. आपल्याला दिसली नाही ती कॅमेऱ्यात नाही शूट घेतला असता आपण तिने. बघा असं वातावरण आहे खूप सुंदर. बेट आहे हे. आणि आजूबाजूला धरण आहे. कोराडीचं धरण. पहिले पाणी नव्हतं याच्यात. तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ आपण इथेच खतम करणार आहे. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मेहकरचे जर असाल तर जास्तीत जास्त शेअर करा, कारण की हा व्हिडिओ जास्तीत जास्त मेहकरवासियापर्यंत आणि आजूबाजू चिखलीच्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण की हे जे स्मारक आहे हे बुलढाणा जिल्ह्यात आहे. इथे देऊळगाव माळी पलीकडून एक व्हिलेज आहे छोटंसं. तर फ्रेंड्स याचा सिंदखेड राजा तालुका आहे आणि देऊळगाव माळीचा मेहकरच आहे आणि पलीकडून साखरखेड आहे. तर एक वेळेस जर या रूटवर आले तर इथे नक्की या. आणि आपण आता जहाजची वाट पाहत आहे. जहाज आली की निघणार आहे आपण. तर फ्रेंड्स हा व्हिडिओ इथेच खतम करूया. व्हिडिओला लाईक करा. भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत आता लवकरच. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र. बाय बाय.